दिनांक 2 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत पालकमंत्री शेत पाणद रस्ते नवीन पूर्ण योजनेअंतर्गत तुगाव येथे नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याचे लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला। या विकास कामामुळे तुगाव आणि परिसरातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार असून दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे। ग्रामीण भागातील शेतामालाची वाहतूक सुलभ होण्यास या रस्त्याचा फायदा होणार असल्याचं सांगण्यात आलंय। या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासनाच्या विविध विकास कामांमुळे ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राहुल थोरात यांनी। नियोजन भवन इमारतीच्या बांधकामाचं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। परभणीच्या विकासाला नवी दिशा देणारं स्वतंत्र नियोजन भवन उभारण्याला प्रारंभ करण्यात आलाय। परभणी येथील जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या नियोजन भवन इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन 2 मार्च रोजी पार पडले। राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बाल विकास तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडलाय। परभणी जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणि प्रशासकीय गरजांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र नियोजन भवन उभारण्याची आवश्यकता असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं। हे भवन जिल्ह्याच्या विकास आराखड्याचा प्रभावी अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल असं पालकमंत्र्यांनी सांगितलंय। या इमारतीमुळे जिल्हा नियोजन समिती आणि संबंधित विभागांना आधुनिक सुसज्ज कार्यालयीन सुविधा उपलब्ध होणार असून विकास आराखडे, निधी वाटप आणि प्रकल्पाचे मूल्यमापन अधिक कार्यक्षमतेने करता येईल असंही त्यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमास जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय परभणी येथून प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी। 6 तारखेला जाहीर होईल, त्याच्यानंतरच आपल्याला कळणार आहे की काय मिळेल। आणि आपण मागणी तर जिल्ह्याच्या वतीने वेगवेगळ्या विभागांच्यासाठी केलेलीच आहे। बघू, सगळ्याच जिल्ह्यांना जसं मिळेल तसं समसमान आपल्या जिल्ह्याला सुद्धा मिळेल अशी अपेक्षा आहे। सध्या इराण आणि अमेरिका युद्ध होत आहे, त्याची झळ काही परभणी जिल्ह्याला आहे? परभणी जिल्ह्यालाच नाही, संपूर्ण जगाला होईल, कारण क्रूड ऑइलचे शक्यता प्राइसेस वाढतील आणि त्याचा परिणाम सगळीकडे थोडा बहुत सगळ्यांना सोसावा लागेल। परंतु केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं आपलं सरकार हे सक्षम आहे सगळ्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी। जिल्ह्यातले काही नागरिक अडकलेले आहेत? नाही, त्यांच्याशी संपर्क चालू आहे आणि इंडियन एम्बसी आपल्या प्रत्येक ठिकाणी आपण त्या ठिकाणी हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत आणि तिथे नागरिकांची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। म्हणजे कुणी असं घाबरून जाण्याची परिस्थिती नाही। 4 जणच आहेत कराळे म्हणून, पण तो सुरक्षित आहे। शक्तीपीठ महामार्गाचं चालू आहे, तुम्ही मुंबईला होतात पण इथं आंदोलन झालं। 5 तारखेला बैठक महसूल मंत्र्याकडे असं सांगण्यात येत आहे। आपण स्थगिती दिलेली आहे, पण शेतकऱ्यांचा त्या दिवशी विरोध प्रचंड होता बैठकीमध्ये की जमीन द्यायचीच नाही। कसं मार्ग काढणार? नाही, बघा, शेतकऱ्यांना तिथे गैरसमज त्यांच्या मनामध्ये पसरवण्यात आला की खूप कमी मोबदला मिळणार आहे वगैरे, आणि हे ज्यांना आपल्या जिल्ह्यात काही विकास होऊ द्यायचा नाही अशा लोकांचं हे कारस्थान आहे। त्यामुळे ती स्थगिती दिली होती आणि मोजणीला स्थगिती दिलेली, परंतु शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच सर्व काही होईल। शेतकऱ्यांवरती कुठलाही प्रकल्प लादण्यात येणार नाही, शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान होईल असं काम कधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होऊ देणार नाहीत असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी मला दिला आणि त्यानंतरच आपण ही मोजणी थांबवलेली आहे। सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मुद्दा सभागृहात गाजत आहे की मोठ्या प्रमाणावर बोगस भरती झाली, त्याचबरोबर 80 ते 100 कोटी रुपयाचं कर्ज वाटप हे त्याच्यामध्ये अनागोंदी आहे। तुम्ही संचालक आहेत, मग कसं पाहता या प्रकरणात? बघा, चौकशी होईल, चौकशीचे आदेश दिलेले, त्यानुसार चौकशी मध्ये जे निष्पन्न होईल ते पुढे येणारच आहे सगळ्यांच्या। नाही, आपणही संचालक होतो, आपल्याला म्हणजे कल्पना नव्हती एवढं सगळं होतं? नाही, काही बघा, संचालक आहे मी, अध्यक्षांच्या मर्जीने सगळ्या गोष्टी होत असतात तेवढ्या। आता त्यामुळेच सगळ्या संचालकांनी ही चौकशी लावलेली आहे, त्यामुळे चौकशी झाल्यानंतर कळणार काय होईल काय नाही। अनफिट सर्टिफिकेट जे दिलेले आहेत आरोग्य अधिकाऱ्यांनी, तर याविषयी आपण काय कारवाई करणार? आपण आरोग्य मंत्री आहात, तुमच्याच खात्याच्या अधिकाऱ्यांनी बघा, संबंधित अधिकाऱ्यांना त्याचं कारणे दाखवा
नोटीस पाठवलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचं उत्तर आल्यानंतर मी काही सांगू शकेल नाही की का फिटला अनफिट दिलं वगैरे, ते सगळं नंतर कळणार आहे. ओके, निधी सेलूला जिंतूरला तर हे मिळायला पाहिजे. किती लवकर. दिवसात मिळेल? लवकरच मिळेल. ओके. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील PM श्री जिल्हा परिषद उपप्राथमिक शाळा किन्ही किनारा येथील पर्यावरणपूर्वक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली. भारतीय संस्कृतीचा वारसा जपत वृक्षपूजन करून होळी उत्सवाला सुरुवात करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने लाकूड जाळण्याऐवजी परिसरातील उपलब्ध कचरा गोळा करून होळी दहन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करणे आणि झाडांविषयी प्रेम वाढवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. वृक्षपूजनानंतर गोळा केलेल्या कचऱ्याची होळी पेटवण्यात आली आणि विद्यार्थ्यांना साखर गाठीचं वाटप करण्यात आले. शाळेत दरवर्षी होळी सण साजरा केला जातो, मात्र गेल्या वर्षापासून पर्यावरणपूरक संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येतोय. कार्यक्रमाला मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत साजरी करण्यात आलेली ही होळी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. या बातमीचा आढावा घेतलाय यवतमाळ येथून प्रतिनिधी निलेश कुरमेरकर यांनी. नमस्कार, माझं नाव निलेश कुरमेरकर, घाटांचे प्रतिनिधी. आज आपण आलेलो आहोत किनीगाव इथंसा कचऱ्यापासून यांनी होळी पेटवलेली आहे आणि छोटे छोटे मुलं पण याच्यात सहभाग घेतलेले आहे. आणि किनी ह्या शाळेमध्ये आज आपण आलेलो आहोत. तर इथले जे मुख्याध्यापक सर आहे यांची प्रतिक्रिया घेऊ होळीबद्दल. सर इकडे सर, काय नाव आहे सर तुमचं? मी राम भंडारवार, मुख्याध्यापक PMC शाळा किनी. आणि आम्ही इथे सगळे सण साजरे करत असतो जेणेकरून भारतीय संस्कृतीच्या वारसाचे जतन व्हायला पाहिजेत. नागपंचमीपासून सणांची सुरुवात होते, गोकुळाष्टमी, रक्षाबंधन. तर प्रत्येक वेळेस रक्षाबंधनलासुद्धा आम्ही इथं वृक्षाला राखी बांधून साजरा करत असतो. गोकुळाष्टमी दहीहंडी होत असते, पण बैलपोळा पण साजरा करत असतो छोटं. त्यानंतर आता होळी, तर होळी म्हणजे आमचं थोडे वेगळ्या प्रकारची आहेत. तर सुरुवातीला आम्ही वृक्षपूजन करत असतो आणि पारंपरिक पद्धतीने जसं वृक्षांची तोड करून बरेच झाडांची कत्तल केल्या जातात आणि ते लाकडं जाळल्या जातात. आम्ही त्याला एक वेगळं वळण देण्यासाठी जो परिसरात किंवा शालेय आवारामध्ये जो काही कचरा आहे तो कचरा गोळा करून तो कचरा जाळून त्याला नष्ट करत असतो आणि त्यातूनच एक होळी हा सण साजरा केला जातो. सर तुमचं नाव काय सर? माझं नाव विजय शुक्ला. तर हे होळीबद्दल हे असं जे तुम्ही कचऱ्यापासून जे होळी केली याच्यातून म्हणजे काय संदेश द्यायचा आहे नेमका तुम्हाला? का पर्यावरण वाचवा. हां. हां. आणि झाडतोड वाचवा, झाड तोडू नका. आता लोक काय लोक झाड तोडून आणि होळी पेटवत आहे आणि खूप मोठी मोठी होळी पेटवून टाकते. नाही, बरोबर. त्याच्यामुळे हे चांगलं केलं तुम्ही सगळ्यांनी. सर इकडे तुमचं नाव? अरे बोलाच लागते. सर तुमचं नाव आहे? माझं नाव सुकेश प्रभाकर काजळे. तर सर आज जे तुमच्या शाळेमध्ये हा जे प्रोग्राम केला गेलेला आहे तर याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? प्रतिक्रिया आमची अशी आहे की विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक प्रेम निर्माण व्हावं, वृक्षांविषयी प्रेम आदर मुलांना निर्माण व्हावा आणि मुलं पुढील त्यांच्या जीवनामध्ये वृक्षतोडीला विरोध करतील. त्यांच्यामध्ये आत्तापासून आपण हे संस्कार जे आहे तर ते रुजवण्याचा प्रयत्न या उपक्रमाअंतर्गत होत आहे. समजा. ठीक आहे, धन्यवाद. अतिशय सुंदर होळीचा इथे प्रोग्राम केला गेलेला आहे. या सर तुमचं नाव? मी चंद्रकांत कवडूजी आडे, सहाय्यक शिक्षक, PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा किनी किनारा. तर ह्या होळीबद्दल आज जे तुमच्या शाळेमध्ये झाली आहे, समजा होळी जी पेटवली गेलेली आहे, तर याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? आपल्या भारत देशामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी होळी हा सुद्धा एक महत्त्वाचा सण आहे आणि तो सण आणि आम्ही अनेक सण आमच्या शाळेमध्ये साजरे करतो. आपला हा जो होळी सण आहे हा एक पारंपरिक सण आहे आणि या सणाला थोडंसं एक वेगळं वळण समाजामध्ये आहे. म्हणजे या सणाच्या निमित्तानं म्हणजे लाकडं जाळली जातात आणि त्यासाठी काय होते म्हणजे अनेक झाडं तोडली जातात. तर ही अशी वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांना
म्हणजे त्या होळी म्हणजे वेगळ्या पद्धतीनं कशी साजरी करायची याचं महत्त्व समजून सांगण्यासाठी आम्ही आज शाळेमध्ये ह्या होळी सणाचं आयोजन केलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांना म्हणजे हा होळी सण कसा साजरा करायचा याचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवलेलं आहे. वृक्षतोड न करता किंवा लाकडं न जाळता आपल्या परिसरामध्ये जो पालापाचोळा आहे तो गोळा करून काय करायचं म्हणजे आपल्याला होळी साजरी करायची म्हणजे होळी पेटवायची. याच्यामुळे काय होणार की आपला जो सण साजरा करण्याचा जो उत्साह आहे तो सुद्धा आपल्याला काय काय आनंद घेता येईल आणि वृक्षतोड आपल्याला थांबवता येईल. तर आमच्या न्यूज मराठी 24/7 चॅनलच्या माध्यमातून काय संदेश द्यायचा आहे मग तुम्हाला? की लाकडं न जाळता म्हणजे परिसरामध्ये असलेला पालापाचोळा जाऊनसुद्धा आपण होळी हा सण साजरा करू शकतो. हां, बरोबर. आणि जे म्हणजे वृक्षसंवर्धन आहे वृक्षसंवर्धन करू शकतो. आणि मग जे म्हणजे वृक्षतोड आहे हां, ते आपण थांबवू शकतो. थांबवू शकतो. त्याच्यामुळे काय होणार आहे म्हणजे आपल्याला नवीन झाडं लावण्याची गरज नाही. सेलू येथील ॲग्रो टुरिझम येथील श्रीरामजी भांगडिया रुग्णसेवा मंडळ आणि गांधी प्रकृती चिकित्सा योग मंडळाच्या वतीने धुलीवंदनानिमित्त मडबात अर्थात माती स्नानाचा उपक्रम 20 वर्षापासून सातत्याने राबवण्यात येतोय. यंदाही शहरातील नागरिकांनी माती स्नानाचा आनंद घेत धुलीवंदन साजरा केलाय. या उपक्रमात वारुळातील माती वापरून त्यात गाईचं शेण, गोमूत्र तसेच अश्वगंध, शतावरी, वेखंड, ज्येष्ठमध, नीमपत्र आणि चंदन पावडर यांचं मिश्रण केलं जातंय. हे मिश्रण 1 दिवस मातीच्या भांड्यात भिजत ठेवून त्यानंतर मड बाथसाठी वापरलं जातंय. गांधी प्रकृती चिकित्सा योग मंडळाच्या वतीने सांगण्यात आलंय की या माती स्नानामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास, त्वचेचे विकार कमी करण्यास आणि शरीरातील अशुद्ध द्रव बाहेर टाकण्यास मदत होते. आरोग्य आणि पारंपरिक उपचार पद्धतीचा संगम साधणारा हा उपक्रम शेलूत गेल्या 2 दशकापासून सातत्याने राबवला जात असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. या बातमीचा आढावा घेतलाय सेलू प्रतिनिधी किशोर कटारे यांनी. गेल्या 20 वर्षापासून आपल्या सेलू शहरात श्रीरामजी भांगडिया रुग्ण मंडळ यांच्या वतीनं माती स्नान म्हणजे त्याला मडबाथ असे म्हणतात, त्याचा प्रकार चांगल्या प्रकारे होत असतो. त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. नारायण मालानी, श्रीरामजी भांगडिया रुग्णसेवा मंडळ व गांधी प्रकृती चिकित्सा व योग मंडळातर्फे आज आम्ही जवळपास 20 वर्षापासून मडबाथ हा कार्यक्रम धुरंडीच्या दिवशी घेत असतो. कारण कसं आहे, धुलीवंदन म्हणजे धुळेला वंदन करून आपल्या अंगाशी लावणे आणि त्यात आपण माती स्नान हे केल्यानं आपल्याला शारीरिक पुष्कळ काही बिमाऱ्या ह्या दूर होतात. जसं आपल्या अंगातली उष्णता जाते, काही चर्मरोग असले तर ते जातात. असं याच्यापासून भरपूर काही फायदा होतो. आणि जे अश्वगंधा, शतावरी, ज्येष्ठमध, चंदन पावडर, नीमपत्र, गोमूत्र, गाईचं शेण आणि निंबाचा पाला हे एवढं सगळं टाकून त्याला पहिल्या दिवशी भिजवतो आणि दुसऱ्या दिवशी मग त्याच्यानं आंघोळ करतो. आधी लावून 1 तासभर उन्हात उभं राहावं लागतं आणि त्याच्यानंतर आंघोळ करायची. या हिशोबाने हे दरवर्षी कार्यक्रम चालू असतो. आणि याच्यात विशेष म्हणजे आम्ही खायला सुद्धा कडधान्याची असलेली उसळ आणि फळफ्रूट आणि काढा हे एवढंच घेतो. आधी करून तर बघा लिखे ना आधी करून तर बघा. इतर शेवटची लाईन हिरव्या अक्षरात घ्यायला पाहिजे. निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी भारतीय सांस्कृतिक पद्धतीने होळी मनवा. त्याच्यासोबत अश्वगंधा, शतावरी, ज्येष्ठमध, चंदन पावडर, नीमपत्र, गोमूत्र, गाईचं शेण आणि निंबाचा पाला हे एवढं सगळं टाकून त्याला पहिल्या दिवशी भिजवतो आणि दुसऱ्या दिवशी मग त्याच्यानं आंघोळ करतो.
आधी लावून एक तासभर उन्हात उभं राहावं लागतंय आणि त्याच्यानंतर आंघोळ करायची. या हिशोबाने हे दरवर्षी कार्यक्रम चालू असतो. आणि याच्यात विशेष म्हणजे आम्ही खायला सुद्धा कडधान्याची असलेली उसळ आणि फळफ्रूट आणि काढा हे एवढंच घेतो. याच्यात काढ्यामध्ये तुळस, गूळ, अद्रक हे टाकून पाण्यात टाकून उकळतो आणि उकळून झाल्यानंतर मग त्याच्यात थोडंसं काही चवीला लिंबू टाकतो आणि घेतो. श्रीरामजी भांगडिया रुग्णसेवा मंडळ यांचा मागील 20 वर्षापासूनचा हा जो सामाजिक उपक्रम आहे, खऱ्या अर्थानं सेलू शहराची सांस्कृतिक परंपरा जी आहे ती या माती स्नानाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जपत असतो. खरं पाहिलं तर आजच्या या आधुनिक काळामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीतील धार्मिक सण आणि उत्सव जे आहेत हे थोडेसे विकृत स्वरूपामध्ये त्या ठिकाणी स्वरूप धारण करत आहेत. परंतु भारतीय संस्कृतीतील या सण आणि उत्सवांचं जे मूळ स्वरूप आहे ती परंपरा पुढच्या पिढीला त्या ठिकाणी माहीत व्हावी या उद्देशानं हा माती स्नानाचा आणि मसाजचा कार्यक्रम या ठिकाणी मागच्या अनेक वर्षापासनं या ठिकाणी आयोजित केला जातो. खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृतीचं जे महत्त्व आहे हे आरोग्यदायी या ठिकाणी मेसेज समाजाला त्या ठिकाणी जावा. त्याचबरोबर निर्व्यसनी समाज निर्मिती व्हावी आणि तरुणांना सुद्धा या सणाचा मुख्य उद्देश काय आहे तो तरुणांनी तो संस्कार आत्मसात करून पुढे विचार आणि संस्काराचा वारसा चालवावा हा या उत्सवाच्या पाठीमागचा खरा उद्देश आहे. खरं पाहिलं तर यामधून राष्ट्रीय एकात्मता त्याचबरोबर धार्मिक संयोग आणि त्याचबरोबर सगळ्यांची जी मूळ आपली संकल्पना आहे आम्ही भारतीय सगळे एक आहोत आणि हे जे विविध रंग जसे एकत्र येऊन आपण सर्वांग सुंदर जीवन जगतो हीच या सणाच्या पाठीमागची भूमिका आहे आणि आमची सुद्धा हीच या सण उत्सव साजरी करण्याच्या पाठीमागची भूमिका आहे. धन्यवाद. वाशिम जिल्ह्यातील कॉफी प्रकरणात नाहक दोषी ठरवून काही शिक्षकांचे फेब्रुवारी महिन्याचं वेतन रोखण्याचे आदेश माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले. या निर्णयाविरोधात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघ आणि शिक्षकेतर संघटनांनी शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर संयुक्त धरणे आंदोलन केले. उच्च माध्यमिक शालेय परीक्षेदरम्यान जिल्ह्यातील काही शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकांवर कॉपी प्रकरणात सहभागाचा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर संबंधित शिक्षकांचे वेतन स्थगित करण्याचे आदेश काढण्यात आले. या निर्णयाविरोधात विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन छेडलंय. तसेच लोकप्रतिनिधींनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत वेतन रोखण्याच्या अधिकाराबाबत प्रश्न उपस्थित केले. आंदोलनानंतर वेतन स्थगितीचे आदेश मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित शिक्षकांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय वाशिम जिल्हा प्रतिनिधी भास्करराव गुडदे यांनी. आज आपण जाणून घेणार आहोत श्रीगोंदा शहरातील एका भागाला होळी गल्ली हे नाव कसे आणि का पडले. स्थानिक माहितीनुसार या गल्लीत पूर्वीपासून गावची प्रमुख होळी पेटवली जात असे. होळी दहन, ढोल ताशांचा गजर आणि रंगपंचमीचा जल्लोष यामुळे हा परिसर सणांचा केंद्रबिंदू बनला होता. त्यामुळेच लोकांनी या भागाला होळीची गल्ली म्हणून ओळखायला सुरुवात केली आणि पुढे तेच नाव रूढ झाले. काही ज्येष्ठ नागरिकांच्या मते गावातील विशिष्ट समाज किंवा मंडळ पारंपरिक पद्धतीने येथे होळी साजरी करत असे. श्रीगोंदा हे ऐतिहासिक आणि संत परंपरेची भूमी असल्याने या गल्लीत साजऱ्या होणाऱ्या होळीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आजही लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण एकत्र येऊन होळी साजरी करतात. वाईट प्रवृत्तीचं दहन आणि सामाजिक ऐक्याचे संदेश या परंपरेतून दिला जातोय. आम्ही ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत असता त्यांनी या परंपरेबाबत जुनी माहिती सांगितली. मात्र या नावाचा अधिकृत इतिहास काय सांगतोय, ग्रामपंचायत किंवा नगर परिषद नोंदीमध्ये होळी गल्ली या नावाचा उल्लेख नेमका कधीपासून आहे, या सर्व बाबींचा अधिकृत शोध घेण्याची गरज असल्याचं नागरिकांचं मत आहे. श्रीगोंद्याच्या सांस्कृतिक वारशाचा भाग असलेल्या या होळी गल्लीचा इतिहास पुढील पिढींसाठी जतन होणं आवश्यक आहे. या बातमीचा आढावा घेतलाय श्रीगोंदा येथून प्रतिनिधी दत्ताजी जगताप यांनी. होळी गल्लीमध्ये मी साधारण 1974 मध्ये राहायला होतो. त्यावेळेस आम्ही शाळेत असताना या होळीची गंमत अशी असायची
होळी एक महिना दीड महिना होळीची लाकडं जळत असायचे आणि त्यावेळेस लाकडं जमा करायचे म्हणजे कुठून तरी जमा करून आणायचे, ह्याच्या घरून त्याच्या घरून सगळे जमा करून आणून महिना दीड महिना होळी चालवायचे आणि त्यामुळे ह्या आमच्या गल्लीला होळी गल्ली असं नाव पडलं आहे पहिल्यापासून. आणि आज त्याचं सर्व हे जे पुढं चालवायचं कार्यक्रम होळी गल्लीतले आमचे सगळे सहकारी करतात, त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि असंच इथून पुढं आपण खूप मोठ्या प्रमाणात होळी साजरी करू. सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्ते, मी भक्ती मोहन लबडे. मी साधारण 25 वर्षापासून श्रीगोंद्यात आहे आणि होळीचं पारंपरिक महत्व जर पाहिलं तर जुन्या गोष्टी किंवा वाईट गोष्टींचं दहन करून चांगल्या गोष्टी पुढे आणायच्या, आपापसात प्रेम आनंद ह्या सकारात्मक गोष्टींना प्राधान्य द्यायचं आणि एक सामाजिक बांधिलकी एकमेकांशी एकत्र एकोपाये राहण्यासाठी वगैरे हे असं पूर्वीपासून चालत आलेलं आहे आणि आम्ही आता तीच परंपरा पुढे मोठ्या प्रमाणात एकत्र सर्वांनी येण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही आता साधारण इथं 10 ते 20 वर्ष आम्ही इथं चालू केलंय की सर्वांनी एक सेपरेट करण्यापेक्षा होळी एकत्र येऊन करूया म्हणून. सेलू येथील प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या शिवराज योगेश सूर्यवंशी याने AISSEE 2026 या ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत राष्ट्रीय पातळीवर 91वा क्रमांक मिळवला आहे. राज्य पातळीवर मुलांच्या गटात त्याने 14वा क्रमांक पटकावलाय. या परीक्षेत त्याने 300 पैकी 286 गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. कुटुंबीय आणि मार्गदर्शकांच्या सहकार्याने त्याने ही यशस्वी कामगिरी केली आहे. या यशाबद्दल त्याच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. या बातमीचा आढावा घेतलाय सेलू येथून किशोर कटारे यांनी. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात ग्राम डोंगरकिणी येथील बंजारा तांड्यात पारंपरिक पद्धतीने होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. होळी दहनानंतर पारंपरिक गाणी, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. महिला भगिनींनी पारंपरिक वेशभूषेत गाणी सादर करत समाजातील ऐक्य आणि संत परंपरेचा विचार व्यक्त केलाय. कार्यक्रमात स्थानिक पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. तसेच तांड्यातील पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बंजारा समाजात हजारो वर्षापासून चालत आलेली होळीची परंपरा आजही प्रत्येक तांड्यात उत्साहात साजरी केली जाते. सामाजिक एकात्मता आणि परंपरेचं जतन यासाठी हा उत्सव महत्त्वाचा मानला जातोय. या बातमीचा आढावा घेतलाय वाशिम जिल्हा प्रतिनिधी भास्करराव गुडदे यांनी. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत लाखांदूर तालुक्यातील बोधली ग्रामपंचायतीच्या वतीने 3 दिवसीय निवासी विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबिराचं आयोजन करण्यात आले. होळी, धुलीवंदन आणि पाळवा सणाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात 2 मार्च रोजी या शिबिराचं उद्घाटन करण्यात आले. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आलाय. शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन सत्र घेण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्ञानेश्वर रक्षक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यिक अभ्यासक यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिगत विकास, सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्यांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच विद्यार्थी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय भंडारा प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. 3 दिवसीय शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबिरचे आयोजन करण्यात आलेला होता. त्या संबंधानं आपण विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल आणि काय सांगाल? आज खऱ्या अर्थानं काळाची गरज अशी आहे की आज इतके प्रसिद्धी माध्यम आहेत, दूरदर्शन आहे, वर्तमानपत्र आहे, आपला गुगल आहे, मोबाईल आहे, ज्या चांगल्या गोष्टी या सर्व माध्यमातून समाजापर्यंत पोहोचाव्यात, त्यापेक्षा या सगळ्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीला चुकीचं मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात जात आहे.
ज्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ आजोबांना दिसतात त्याच मोबाईल नातू सुद्धा पाहतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की चांगल्या गोष्टी या तरुण पिढीच्या मनावर बिंबवणे, महापुरुषांच्या विचारातून त्यांच्या जीवनचरित्राचा आदर्श या तरुण पिढीमध्ये घडविण्यासाठी या शिबिरांचं नियोजन. आणि ते ग्रामीण भागात का, तर ग्रामीण भाग हा खऱ्या अर्थानं देशाचा कणा आहे. तुकडोजी महाराज ग्रामगीतेतून म्हणतात की गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गाव भंगता येईल अवदसा देशा माझी. जर ही गावं आमची समृद्ध झाली नाही, या गावातला जो शेतकरी आहे, जो श्रम करणारा वर्ग आहे, याला स्वाभिमानाने जगणे ते केव्हा होईल की त्याच्या मालाला योग्य किंमत मिळाली पाहिजे, त्याच्या श्रमाला योग्य सन्मान मिळाला पाहिजे. आणि या शिबिरांच्या माध्यमातून हा तरुण वर्ग उद्याचा भावी राष्ट्राचा नागरिक आहे, तो नागरिक घडावा म्हणून या शिबिरांचं प्रयोजन आहे. हे नुसतं कुठल्या महापुरुषांची दवंडी पिटणे किंवा त्या महापुरुषांना तुम्ही आम्ही काय मोठं करू शकतो, ते महापुरुष मोठेच आहेत, पण त्यांच्या विचारातून येणारी तरुण पिढी घडावी यासाठी हा खटाटोप आहे. आणि आज परिस्थिती अशी आहे, जाती धर्म पंथ संप्रदायामध्ये आम्ही इतके वाटले गेलो आहे, फक्त मानवी मनच नाही तर आम्ही आमच्या महापुरुषांना सुद्धा वाटून टाकलेलं आहे. आमचे महापुरुष सुद्धा वेगवेगळ्या जाती संप्रदायामध्ये वाटल्या गेल्या आहेत. हे सगळ्या गोष्टी संपल्या पाहिजेत. आणि शेवटी तुकडोजी महाराज म्हणतात की तुम्ही आम्ही कोण आहोत, मानवता ही पंथ मेरा, इंसानियत पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना मर्म मेरा, एक जात बनाना कर्म मेरा, सब साथ चलाना मर्म मेरा, नीच उच्च हटाना गर्व मेरा और गिरते को उठाना स्वर्ग मेरा. आणि शेवटी मला वाटतं या गावातली लोक, भोसली गावातले सगळी जी ग्रामपंचायत चालवणारी सगळी मंडळी आहेत, तर शेवटी तुम्हाला आम्हाला आमचं गाव आदर्श आहे, गाव स्वर्ग करायचं आहे. है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग समसंसार हो, अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशीष दे, जो सोचने का फर्ज है. मला असं वाटतं की ही बुथली गाव या सगळ्या तुमच्या सहकार्यातून एक आदर्श गाव म्हणून समाजासमोर, अनेक गावासमोर स्वतःचा आदर्श ठेवतील. आणि इथली जनतासुद्धा या सगळ्यांच्या पाठीशी हिमतीने उभे राहतील. इथे आमचे कानेकर सर आहे, भनारकरजी आहेत, तुलसीदासजी भनारकरजी आहेत, ही सगळी मंडळी आणि सरपंच मॅडम आणि त्यांच्यासोबतच्या सगळ्या ग्रामपंचायत मेंबर हे ज्या हिरिरीनं भाग घेतात, मला असं वाटतं की निश्चित या गावाचा आदर्श समाजाने घ्यावा. आणि माझा येणारा तरुण उद्याचा हा निर्व्यसनी याचा अर्थ मादक द्रव्याच्या आहारी जाऊ नये, खोटं बोलणे, चोरी करणे, लबाडी करणे, भ्रष्टाचार करणे, या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. या सगळ्या व्यसनापासून तो दूर राहावा यासाठी हे शिबिर आहे. आणि या शिबिराची यशस्वीता मला वाटतं निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. बातमी महाराष्ट्राची या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.